नमस्कार. मराठी साहित्याचा इतिहास या शीर्षकाखाली जी काही आपली सिरीज चालू आहे बघा, त्यामध्ये आपण विविध कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांची चर्चा करत आहोत बघा. आपण याआधी ग्रामीण कविता जी काही आहे किंवा तिचा लहेजा जो काही आहे तो बघितलेला आहे. म्हणजे नाधो महाराजांची जी काही आपण कविता पाहिली, रानातल्या कविता या कविता संग्रहाच्या अंतर्गत, तर काय प्रकारची कविता ग्रामीण साहित्यानं मराठी साहित्य विश्वाला दिली याचा उहापोह आपण त्या कविता संग्रहाच्या आधारे नक्कीच करू शकतो बघा. आज देखील आपण इंद्रजित भालेराव की जे काही ग्रामीण साहित्यातल्या जाणीवेनं लिहिणारे कवी आहेत त्यांची कविता वाचणार आहोत. म्हणजे आम्ही काबाडाचे धनी असं त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे. दीर्घ कविता ही आहे. त्यातला आपण जो काही भाग होईल तो वाचण्याचा आज प्रयत्न करूयात. इंद्रजित भालेरावांचं लिखाण जरी तुम्ही बाकीचं पाहिलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचे कविता संग्रह ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून इंद्रजित भालेरावांनी मराठी साहित्य विश्वासमोर ठेवलेले आहेत बघा. अतिशय ताकदीचा हा मराठी ग्रामीण साहित्यातला कवी आहे. एक वेगळ्या प्रकारची जाणीव, एक वेगळ्या प्रकारची कुणबीकीची जाणीव जी आपण म्हणूयात किंवा शेतकऱ्यांची जाणीव म्हणूयात, ग्रामीण साहित्याची जाणीव म्हणूयात, त्याचा संपूर्ण पटच इंद्रजित भालेराव त्यांच्या कविता संग्रहात उलगडण्याचा प्रयत्न करतात बघा. आम्ही काबाडाचे धनी ही दीर्घ कविता आहे त्यांची आणि दीर्घ कविता संग्रह असल्या कारणामुळं होईल तेवढा जे काही कडवे आहे त्यामध्ये आलेले आहेत तो वाचण्याचा आपण प्रयत्न करू बघा. त्या अनुषंगाने आपल्याला इंद्रजित भालेराव समजून घेण्यास बऱ्यापैकी मदत होऊ शकेल. तर आपण त्यांच्या या कविता संग्रहातल्या काही ओवी वाचूयात. आम्ही काबाडाचे धनी असं कविता संग्रहाचं नाव आहे बघा. कवी आहेत इंद्रजित भालेराव. ग्रामीण कविता आहे. या कविता संग्रहात इंद्रजित भालेराव असं म्हणतात की दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटी व धडू त्याची एक वटी, एक मधी गर्भताना एक कापसाच्यासाठी. बोंड बोंड येचतानी झाली दुपारही खाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी काळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आडरानात हरण थरक कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलय पाखरू बिनवारशी उतान. आली सुदीवर तवा कुस रिकामी झालेली, आली सुदीवर तवा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपासी. खालीवर धडू त्यात कापसाच्या डालीमधी, खालीवरी धडू त्यात कापसाच्या डालीमधी, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू द्याला काना. माय सांगती अशाचं कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तू ह्या जलमाच्या येळला बाळा नव्हत्या रेकान्या. बाळा तिनीचा सौभाग मह्या नवता नशिबी, काही घालून पोटात तवा जगले कशिबी. कसं फुटावरे दूध कशी भरावी कंबर, पोट जगविलं तवा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याचीच दैना, काय सांगू एक एक तुह्या जन्माची काय ना. भर उन्हात जन्मला माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं, मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. माती झाली मही माय मीही मातीचाच लेक, माती झाली मही माय मीही मातीचाच लेक, माती तला खेळ आता मनी येतो एक एक. सरावनातली माती माती मुरली पाण्यात, म्हणजे श्रावणाला जो काही शब्द त्यांनी वापरलेला आहे बघा ग्रामीण साहित्यातला श्रावण. सरावनातली माती माती मुरली पाण्यात, सुदमुद उतरली भुलाबाईच्या गाण्यात. आम्ही पोरायनं घोटली माती अक्कन चिक्कन, तवा झाली लहुवानी घेऊ लागली वाकन. माती वाकवून केले गाय बैल वासरू, माती वाकवून केले गाय बैल वासरू, उभं राहून पाहती येता जाता वाट सरू. माती झाली साजिवंत जणू लागली बोलाया, घडविली हुबेहुब जिता बैलाची काया. माया हाताचा बैल असा सजला धजला,
माया हाताचा बैल असा सजला धजला, भुज देऊन बसला महादेवाच्या भुजला. रस्त्यावर होता तवा येता जाता बाजाराचे, घरी आल्यावर पाहती शेजारचे पाजारचे. किती पाहती पाहती कशा कोणाच्या नजरा, झाला उलून ठिकाऱ्या बैल साजरा गोजरा. लई इखारी असती काही लोकाची नजर, लई इखारी असती काही लोकाची नजर, दगडावं पडलीत काळावलं तो दगड. माय म्हणती दिष्टावला बैला संग तुवा हात, माई म्हणती दिष्टावला बैला संग तुवा हात, नाही केला तुवा पुन्हा तसा बैल जन्मात. चिखलाची गाय जावा माया हातातून गेली, तवा गुराख्याची काठी माया हातामध्ये आली. मवा लहानुसा जीव खंडीभर ढोरा माग, गाई पांगता जीवाची रागामुळं होई आग. मही पाहून फजिती माय जात्यावर गाई, मही पाहून फजिती माय जात्यावर गाई, मह्यासाठी रचलेली तिची एक एक वई. बाई नेनता गुराखी ढोरवळी तो ग कसे, बाई नेनता गुराखी ढोरवळी तो ग कसे, रुंद पाठीच्या म्हशीव जसा पालक हित बसे. बाई नेनता गुराखी काट्या कुपाटीनं जाय, काटे कुटे मुड पितो त्याचे निबरले पाय. बाई नेनता गुराखी गाय नाही का डिवत, नाही बाई गाय माय घेती कासला हिवात. तर ही थोडक्यात जे काही त्यांचे सुरुवातीचे कडवे यातले होते बघा, दीर्घ कविता संग्रह ज्यांचा आहे आम्ही काबाडाचे धनी, यातले सुरुवातीचे त्यांचे काही कडवे आपण वाचलेले आहेत बघा. म्हणजे हे वाचून देखील तुम्हाला इंद्रजित भालेराव काय जाणीवेनं लिहितात, काय प्रकारची ग्रामीण जाणीव त्यांच्या कवितेत कविता संग्रहात यायला लागते, याचा आपल्याला सरळ सरळ उहापोह करता येईल बघा. इंद्रजित भालेराव अतिशय ताकदीचा कवी आहे बघा. म्हणजे तुम्ही अगदी प्राथमिक स्तरावरच्या त्यांच्या सहज कविता पाहिल्या तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारच्या कविता लिहितात. म्हणजे अतिशय गाजलेली त्यांची जी काही कविता आहे की शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिचा राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी ऊसाची पाचट जागा मिळाया साखर, यासारखी कविता असेल. किंवा मग काट्याकुट्याचा तोडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता, यासारखी कविता असेल. तर ग्रामीण जाणीवेनं लिहिणारा कवी असल्यामुळं त्या ग्रामीण जाणीवात त्यांच्या कवितेत कविता संग्रहात यायला लागतात बघा. आपण सुरुवातीला जी वाचली ती काबाडाचे धनी या कविता संग्रहातल्या कविता होतात बघा. धन्यवाद.